आहे आता ह्या पिवळ्या कलर मध्ये फळांची नावे सांगा. कोणाकोणाला माहिती आहे सांगायची. लिंबू, संत्रा, एक एक जण सांगा. आंबा, केळी. केळी. आता हा पिवळा कलर आपल्या मुलांना शिकवायचा आहे, तर मग आपण त्या फळांच्या द्वारे मुलांना शिकवू शकतो. हा आंबा पिवळ्या कलरचा आहे, लिंबू पिवळ्या कलरचा असतो, हिरवा पण असतो, पण तो कच्चा असल्यावर हिरवा आणि पिकल्यावर मग पिवळ्या कलरचा होतो. आणि हा कलर कोणता आहे? जांभळा कलर आहे. जांभळ्या कलर मध्ये तर फळ पुष्कळ प्रकारचे काही आंब्याचा कलर पण बीटचा पण असतो. आणखी जांभूळ. आणखी आठवा पटपट. द्राक्ष. आणखी तिचा ब्लाऊज पण त्याच कलरचा आहे. कपडे पण असतात, शर्ट पण असतात वेगवेगळे. मुलांना फक्त असं सांगायचं का वांग्याचा कलर हा असतो. अशा प्रकारे आपण मुलांना कलरची ओळख करून देतो आणि कोणत्या कलरचं कोणते फळं असतात, कोणत्या कलरचे पानं असतात हे सगळं समजून सांगू शकतो त्यांना. आणि आपण जे जेवण करतो त्याच्यामध्ये पण किती प्रकारचे कलर असतात, पिवळा, लाल, पांढरा असे अनेक प्रकारचे कलर असतात. हिरव्या कलरची पण पालेभाज्या पण हिरव्या कलरच्या असतात. पिवळा कलर वरणाचा, भाताचा. आपण खीर पण करतो पांढऱ्या कलरची, बासुंदी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात ना कलर. प्रकारे आपण आपल्या मुलांना कलरची ओळख करून दाखवू शकतो ना.